शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मनपाने दिलेल्या 13 रेखांकन मंजुरी प्रकरणामध्ये अनियमितता झाल्याची लेखी कबुली आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्राद्वारे दिली आहे। मात्र ही मंजुरी रद्द केली तर संबंधित विकासांना परत द्यायची रक्कम मनपाकडे नाही व मनपाची आर्थिक स्थितीही नाही, त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार शाकीर शेख यांनी आयुक्तांच्या या भूमिकेला विरोध करताना शासनाने त्यांची विनंती मान्य करू नये व सर्व बेकायदा रेखांकने नामंजूर करावीत असे पत्र शासनाला पाठवले आहे। अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा घातला। या कारवाईत पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले असून रोख रकमेसह एकूण 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत। डिजिटल युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज बनली असताना जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागाने 8वी ते 12वीतील मुलींसाठी मोफत MECIT संगणक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या उपक्रमासाठी सुमारे 30 लाखांची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे 600 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। भिंगार परिसरातील मिलन जनरल किराणा स्टोअर मधून एकाने 12,000 रुपयांची रोकड लांबविली। ही घटना सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान घडली। या प्रकरणी मिलन दिवकर घाट विसावे यांनी फिर्याद दिली। इरफान पप्पू पटेल याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोलेगाव येथे तरुणाला रिक्षातून फूस लावून बोलवून घेतल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेतात नेऊन लाकडी दांडका, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे जखमी तरुणाने फिर्याद दाखल केल्याने तोफखाना पोलिसांनी सरकारी फिर्यादीवरून 4 जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।